नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात महापालिका विशेष बुलेटिन. अंबरनाथ नगरपालिकेत सत्ता स्थापनेबाबत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असल्यानं या चर्चांना अधिकच बळ मिळालंय. अंबरनाथमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जाते. 27 संख्याबळ असलेल्या शिंदेच्या शिवसेनेला एका अपक्षाने आधीच पाठिंबा दिलाय, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 सदस्य सोबत आल्यास ते भाजपाला दोभी पछाड देऊ शकतात. पुण्याच्या कात्रजमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा पार पडली आहे. यावेळी आमचा अजेंडा पूर्णपणे विकासाचा आहे, विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये, शिवसेना विरोधकांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. मतदारांची किंमत एका मटणापुरती कोणीही करत नाही, मतदारांचा अपमान करणारे हे वक्तव्य निषेधार्थ आहे, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. तर रोज खा मटण आणि कमळाचा दाबा बटण असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं होतं. नागपुरात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उत्साह निर्माण करणारा नवा आणि ठळक राजकीय नारा दिलाय. कटोंगे तो बटोंगे, कटोंगे तो फसोगे, असा नारा परिणय फुके यांनी दिलाय. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. आज एका प्रभागाच्या कार्यालयाचं उद्घाटन काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांच्या पायाखालची वाळू सरकली, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे. नांदेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. नांदेड वाघाळा महानगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीच्या हातात द्यावी, तसेच उमेदवारांना विजयी करावं. येत्या काळात कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आवाहन सुनील तटकरे यांनी केलंय. सांगलीच्या मिरजमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेवेळी हद्दपार उमेदवार आझम काझी यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यावेळी आझम काझीसह हद्दपार करण्यात आलेल्या टोळीला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी मध्यरात्री 1 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रात राजकीय खेळ आणि तमाशा मांडलाय, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे. महायुतीचे घटक पक्षाचे आमदार कार्यकर्त्यांवर कारवाई करतात अशा नाट्यामुळे जनतेची करमणूक झाली, असा टोलाही त्यांनी लगावलाय. उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी टीकेने प्रत्युत्तर दिलंय. ठाकरेंची शिवसेना सोनिया सेना झालीय आणि तुमचे चिरंजीव आदित्य ठाकरे भारत जोडे यात्रेमध्ये जाणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलंय. तर उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान शिंदेच्या शिवसेनेला शाहसेना असं म्हटलंय. नवी मुंबईतील सानपाडा प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे मिलिंद सूर्यवंशीसह 18 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. परिसरात सोमनाथ वास्कर आणि त्यांच्या एकाच घरातील व्यक्तीस उमेदवारी दिल्यामुळे तीव्र नाराजी असल्याचं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. सर्व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. भिवंडी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 मध्ये काँग्रेसच्या वतीने भव्य निवडणूक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅली दरम्यान काँग्रेस नेते आणि उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधलाय. यावेळी रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन काँग्रेसने दिलंय. काँग्रेसचे सर्व उमेदवार मागे घ्या आणि आम्हाला पाठिंबा द्या, असं आवाहन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना केलंय. आम्हाला पाठिंबा द्यावा आणि जनतेला गॅरंटी लिहून देऊ की 5 वर्षात या शहराचा विकास आम्ही कसा करणार आहोत, असंही ते म्हणाले. चंद्रपूरच्या जलनगर परिसरात भाजपाच्या उमेदवाराला महिलेच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागलाय. प्रलंबित विकास कामं आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे संतापलेल्या नागरिकांनी उमेदवाराला अक्षरशः खडे बोल सुनावलेत. प्रभागातील मूलभूत समस्यांकडे केलेलं दुर्लक्ष आणि वारंवार तक्रारी करूनही न मिळालेला प्रतिसाद यावरून नागरिकांनी उमेदवाराला धारेवर धरले. पुणे महापालिका निवडणुकीत सत्तेतील नेते एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करतायत. पोलिसांचा वापर करून गुंडांना उमेदवारी दिली जाते असं म्हणत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजप हा स्वच्छ पक्ष आहे का, असा सवालही वडेट्टीवारांनी केलाय. बीडच्या परळीत अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि MIM हे पक्ष गटनेता निवडीत एकत्र आलेत. नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाच्या गटात मुंडे बहीण भावांवर आक्षेपार्ह आरोप करत निवडून आलेल्या MIMच्या सदस्याचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे आता परळीत याची चांगली चर्चा रंगली आहे.